नमस्कार मंडळी, कुकी हर्षामध्ये तुमचं स्वागत करते। आणि मागच्या रवा बेसनच्या लाडूला तुम्ही एवढं प्रेम दिलं, जवळपास त्याला 5 लाखाच्या वर व्ह्यूज आलेले आहेत। म्हणून आज ही बेसन लाडूची रेसिपी शेअर करते। अतिशय उत्तम, दाणेदार, बनवायला सगळ्यात सोपी आणि तोंडात टाकताच विरघळेल, चावायची सुद्धा गरज लागणार नाही एवढे सॉफ्ट। तर चला सुरू करूया। तर हे बेसन लाडू बनवण्यासाठी एखादी नॉनस्टिक कढई किंवा जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये 1.5 कप एवढं बेसन घालायचं। बेसन म्हणजे हे जे चणा डाळीचं पीठ आहे तेच, आणि अगदी लो फ्लेमवर फिरवत सतत फिरवत याला 4 ते 5 मिनिटं फक्त छान भाजून घ्यायचं। तर 4 ते 5 मिनिटं हे बेसन मी लो फ्लेमवर छान भाजून घेतलं आणि बेसन आता थोडं भाजून झालेलं आहे। 4 ते 5 मिनिटं झाले की आता यामध्ये 1/4 कप एवढा बारीकवाला रवा घालायचा। बारीकवालाच रवा वापरायचा हे बेसन लाडू बनवण्यासाठी, यामुळे लाडू छान दाणेदार होतात। रवा टाकल्यावर सुद्धा लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं सतत फिरवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे रवा पण भाजला जातो आणि बेसन सुद्धा पुन्हा भाजलं जातं। तर आता टोटल 10 मिनिटं झालेत, रवा बेसन छान भाजून झालं। यामध्ये आता अर्धा कप एवढं तूप टाकायचं। तूप घातल्यानंतर मिक्स करायचं आणि आता लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा आणि बेसन, जोपर्यंत या मिश्रणाचा जो कलर आहे तो बदलत नाही तोपर्यंत, म्हणजे थोडासा डार्क कलर येत नाही, लालसर कलर येत नाही तोपर्यंत। जसं जसं आपण तूप टाकून मिक्स करू आणि भाजत जाऊ, तसं पहिल्यांदा बेसन आणि रवा पूर्ण तूप ॲब्सॉर्ब करेल आणि आपलं जे हे बेसनचं मिश्रण आहे किंवा लाडूचं जे मिश्रण आहे ते घट्ट होईल अशा प्रकारे। आणि जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तसं जे तूप ॲब्सॉर्ब केलेलं आहे बेसननी आणि रव्यानी, ते तूप दोन्हीही सोडायला लागतील आणि मिश्रण अशा प्रकारे थोडंसं सैलसर होईल, म्हणजे थोडंसं पातळ होईल। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। टोटल मी आता परत 7-8 मिनिटं भाजले, म्हणजे पहिले 10 मिनिटं आणि आता 8 मिनिटं 18 मिनिटं झालेले आहे। आणि कलर सुद्धा बेसनाचा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। थोडासा लालसर गोल्डन असा कलर आलेला आहे आणि आपलं बेसन जे आहे ते परफेक्ट भाजल्या गेलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। कलर तर सुंदर आलेलाच आहे आणि थोडं पातळ पण झालंय। आता गॅस बंद करून घ्यायचा। गॅसवरून कढई उतरून बाजूला ठेवून घ्यायची। कढई उतरली की यामध्ये अर्धा कप एवढं मिल्क पावडर टाकायचं। कुठलंही डेअरी व्हाईटनर मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता। मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मिल्क पावडर टाकल्यावर यामध्ये थोड्या गुठळ्या होतात, तर त्या गुठळ्या नाही राहायला पाहिजे, अशा प्रकारे चम्मचनेच मिक्स करायचं, कारण मिश्रण जे आहे ते गरम आहे, हाताला चटके लागू शकतात, त्यामुळे मिक्स करताना थोडी काळजी घ्यायची। तर मिल्क पावडर टाकल्यामुळे ना हे लाडू छान रिच टेक्स्चर येतं लाडूला आणि चवही खूप मस्त लागते। तर बघा, मिल्क पावडर टाकून आता मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप एवढी पिठी साखर घालायची आहे। नॉर्मल जी साखर असते ती मिक्सरला फिरवून घेतली, नंतर मोजली अर्धा कप घ्यायची आहे। साखर घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर साखर गरम असतानाच घालायची, म्हणजे मिल्क पावडर घालून मिक्स केलं, व्यवस्थित मिक्स झालं की लगेच साखर घालायची। साखर सुद्धा आता बघा या मिश्रणामध्ये लाडूच्या व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता मिश्रण थंड करायला ठेवायचं 5 ते 6 मिनिटं आणि मिश्रण थोडंसं असं कोमट गरम असतानाच याचे लाडू वळायला घ्यायचे। एकदम इझिली हे लाडू वळले जातात, कारण हे जे मिश्रण आहे ते मस्त नरम असतं, सॉफ्ट आहे। लाडू वळायला काहीही मेहनत लागत नाही, एकदम इझिली हे लाडू तुम्ही वळू शकता। आणि हो, जर तुमचे लाडू गोल येत नसेल तर कुठल्याही आकाराचे तुम्ही बनवू शकता। वरून मी इथे काजू लावला आहे, तुम्ही बदाम लावू शकता, पिस्ता लावू शकता किंवा असेही लाडू राहू देऊ शकता। खूप छान होतात, एकदम सॉफ्ट होतात आणि तुम्ही महिन्याभरही जरीही लाडू हे ठेवले तरीही खराब होत नाही, कडक होत नाही, मस्त सॉफ्टच राहतात। तर मग नक्की बनवून बघा हे तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।